नाही 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 म्हणून आपण 5 मिनिटं जातील याच्यात. हे सुरू कर. महाराष्ट्र मी सर्वप्रथम बँकेचे अध्यक्ष श्री प्रवीण दरेकर साहेब आणि आमच्या प्रमुख अतिथी आजच्या आदितीताई तटकरे मॅडम यांना विनंती करतो की आपण शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा. त्याचप्रमाणे सर्व संचालक बँकेचे यांनी त्याच्या उचापती वेगळ्याच असतात ना. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी स्वागत करायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज की. हे बरे आयडिया. त्याचा पण काय कार्यक्रम मला तिकडे बोलत होतं. 40,000 महिला आता कनेक्ट करायच्या बँकेची. येणार आहे प्रसाद. स्वागत करून घे ना तोपर्यंत. हां. मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विद्यमाने आयोजित महाराष्ट्राच्या राज्याच्या लोकप्रिय योजना माझी लाडकी बहीण या योजनेच्या निमित्तानं संमेलनाच्या निमित्तानं आज या ठिकाणी आपल्या विनंतीला मान देऊन आपल्या राज्याच्या महिला व बालविकास कल्याण मंत्री आदितीताई तटकरे यांच्या या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपण जोरदार टाळ्यांनी त्यांचं या ठिकाणी स्वागत करूया. मी मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आदरणीय प्रवीण दरेकरांना विनंती करतो की आपण ताईंच्या हेतूची सत्कार करावा. मी विनंती करतो बँकेच्या संचालिका जयश्रीताई पांचाळ, कविताताई देशमुख, कृपया आपण या ठिकाणी त्यांच्या हेतूची सन्मान करावा. जोरात टाळ्याच्या गजरामध्ये आपण ताईंच्या या ठिकाणी सन्मान करूया, स्वागत करूया. शिवरायांच्या या महाराष्ट्रामध्ये आपल्या भगिनींचा सन्मान नेहमीच केला गेलेला आहे. रक्षाबंधनच्या आजच्या या पवित्र दिवशी आपल्या भावाचा उत्कर्ष व्हावा, त्याचं आर्थिक उत्पन्न व्हावं, त्याचं आरोग्य चांगलं राहावं, अबाधित राहावं यासाठी बहिणी नेहमीच प्रार्थना करत असतात. आणि त्याचमुळे आजच्या दिवशी भावांनी आपलं या ठिकाणी रक्षण करावं म्हणून बहीण भावाला नेहमी राखी बांधत आलेली आहे. शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये या परंपरेचं अत्यंत काटेकोरपणे पालन केलं जात होतं. किंबहुना महाराजांचं प्रत्येक महिला बहिणीकडे लक्ष असायचं. त्यांचाच या आदर्श वारसा या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेबांनी जपलेला आहे.
आणि त्यातूनच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना अंमलात आणलेली आहे आणि तिची यशस्वी अंमलबजावणी या ठिकाणी सुरू झालेली आहे. साधारणतः 1905 रवींद्रनाथ टागोरांनी पश्चिम बंगालमध्ये अशा ह्या रक्षाबंधनच्या सार्वजनिक रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाला सुरुवात केलेली होती. त्याला अनुसरूनच आज आपण या ठिकाणी मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने आयोजित आजच्या या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींच्या स्नेहसंमेलन निमित्तानं आज या ठिकाणी उपस्थित आहोत. ताई, या ठिकाणी मुंबई शहरातील जवळपास 40,000 महिला भगिनींनी नोंदणी मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून झालेली आहे आणि जवळपास 15,000 भगिनींची आपण नोंदणी व्यवस्थित केलेली आहे आणि 8,000 भगिनींच्या खात्यामध्ये जवळपास 2.5 कोटीची रक्कम या ठिकाणी जमा झालेली आहे. मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेने नेहमीच महिला सक्षमीकरणाचा मार्ग अवलंबलेला आहे. गेले अनेक वर्ष आदरणीय प्रेम भाऊंच्या नेतृत्वाखाली मुंबईतील महिला भगिनींचे प्रश्न मांडून सरकार दरबारी मांडून त्यांना न्याय द्यायचं काम या ठिकाणी प्रेम भाऊंनी केलेलं आहे. मी या ठिकाणी भाऊंचं देखील या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि आपण मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करूया. मी आदरणीय जयश्रीताईंना या ठिकाणी विनंती करतो की आपण सभेला संबोधित करावं. हो, 2 मिनिटं. आदरणीय व्यासपीठ, एकदम थोडक्यात. महिला बालकल्याणच्या मंत्री महोदय आदित्यताई तटकरे, मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण भाऊ दरेकर, काटकर साहेब, भोसले साहेब, कविताताई आणि उपस्थित माझ्या सर्व भगिनींनो, खरं म्हणजे आजचा दिवस 2-2 आणि नाविन्यपूर्णामध्ये येतो आहे. एक तर आपली राखी पौर्णिमा आहे, ज्याने आपल्याला कोणतंही कागदपत्र न घेता बँकेत खातं खोलण्याची परवानगी दिली. ताईने ते खातं करण्याची परवानगी दिली म्हणजे हजारो महिलांना आपलं स्थान बँकेत निर्माण करता आलं. त्याचबरोबर आणखीन एक विषय असा होता की ज्या महिलांचं खातं खोललं त्या महिलांना आता आपल्याला ताई रोजगाराची संधी द्यायची आहे आणि या रोजगाराच्या माध्यमातून या सर्व महिलांचा पैसा कसा काय त्या मार्गी लावता येईल. आणि महिला बालकल्याणच्या कामामध्ये आता शालेय पोषणाचं टेंडर निघालं, अनेक त्याच्यामध्ये त्रुटी राहिल्या आहेत. ताई थोडा वेळ द्या, आम्ही याच्यातून एक मार्ग काढू. आणि हे जे पेपर आपण मागवले आहेत अनेक त्रुटी एवढ्या आहेत की विचारता सोय नाही. प्रवीण भाऊने सर्व आमच्या संचालकांनी सातत्याने प्रयत्न केला की महिलांचं नियोजन हवं, महिलांना चांगल्या रोजगाराची संधी व्हावी, ते आपल्या पायावर उभं राहावं. सातत्याने हा प्रयत्न केला आहे. गेले 35 वर्ष महिला समोर धोरण ठेवून अनेक योजना या बँकेच्या माध्यमातून आम्ही राबवल्या गेल्या. अनेक रोजगार करत असताना त्यांना काम कसं मिळावं यासाठी अध्यक्ष महोदय प्रवीण भाऊ सातत्याने प्रयत्न करीत असतात. आणि कोणी महिला आली ती आमच्या बँकेतून कधी खाली हाताने गेली नाही. तिला सातत्याने आर्थिक सबलीकरण कसं करतावं यासाठी जाता जाता मी तुम्हाला एकच विनंती करेन की आपल्याला आता उपमुख्यमंत्री महिलांचं लाडकी बहीण म्हणून आपण या योजनेमध्ये सहभागी झालात. हे आपलं एक निमित्त होतं, घराच्या बाहेर पडण्याचं एक साधन होतं. आपण या प्रवाहामध्ये आलात. बँकेने आपल्याला कोणतेही पेपर वगैरे न बघता बँकेत खातं उघडलं गेलं. या पैशाचा विनियोग होत होता. सातत्याने आपण त्या ब्रांचमध्ये आपण आलात, तिथे एक रोजगाराची नवीन संधी कशी उपलब्ध करता येईल हेही आपण बघा. मला बोलण्याची संधी दिली. मी सर्वांचे आभार मानून माझ्या 2 शब्द संबोधते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई. मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँक सक्षमपणे नेहमीच महिला भगिनींच्या पाठीमागे उभे राहिलेल्या आहेत. ताई, आपल्या हस्तेच इथं 0 पैशामध्ये मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या प्रत्येक शाखेमध्ये महिलांना खातं उघडण्याची आपण या ठिकाणी सुरुवात केली होती. त्याला देखील प्रचंड असा प्रतिसाद मिळाला. यानंतर मी आमंत्रित करतो मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष विद्यमान संचालक आदरणीय नंदकुमार काटकर साहेब यांना. हॅलो, कमी आहे. डायरेक्ट हॉलमध्ये या. राज्याचे या ठिकाणी आशिषजी शेलार यांचं आगमन झालेलं आहे आणि नुकतेच ते थोड्या वेळात येत आहे. तोपर्यंत मुंबई बँकेच्या वतीने
या ठिकाणी स्नेहसंमेलनासाठी आलेल्या माझ्या सर्व भगिनींचं या ठिकाणी मुंबई बँकेच्या वतीने मी स्वागत करतो. या ठिकाणी आपल्याला कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या आदितीताई तटकरे, छोटा लिफाफा आहे तुला मी आमचे मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण भाऊ दरेकर, जयश्रीताई पांचाळ, कविता देशमुख, त्या विठ्ठल चष्मा आहे ना, भोसले, माझ्या नितीन pink colourचा बनकर, चष्म्याचा केस आहे बघ. गुमरे आणि इतर सर्व माझे सहकारी अधिकारी वर्ग आणि मित्रांनो, खरं म्हटलं तर आज रक्षाबंधन आहे आणि रक्षाबंधनाला आपल्याला दिलेली भेट ही आज सगळ्यात महत्त्वाची आहे. आणि मला माहिती आहे की आता दुपारी 2 नंतर मुहूर्त आहे रक्षाबंधनाचा. त्यामुळे या ठिकाणी आशिषजी शेलार यांचं मी स्वागत करतो. आपण सगळ्यांनी टाळ्याच्या गजरांमध्ये त्यांचं स्वागत करायचं आहे आशिषजी शेलार यांचं. या ठिकाणी आपले सर्वांचे लाडके नेते आदरणीय आशिषजी शेलार साहेबांचं आगमन झालेलं आहे. मी त्यांच्या सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण कृपया दीप प्रज्वलन करावे. जोरात टाळ्या होऊ द्या. राज्याच्या महिला बाल कल्याण मंत्री आदरणीय तटकरेताई, आशिषजी शेलार, बँकेचे अध्यक्ष आदरणीय प्रवीणभाऊ दरेकर, नंदकुमार काटकर साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन करून आपल्या या गोड कार्यक्रमाची आपण सुरुवात करीत आहोत. सर्व मान्यवरांना विनंती आहे कृपया आपण व्यासपीठावर स्थानपन्न व्हावं. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होत्या सर्व मान्यवरांसाठी. आदरणीय आशिषजींना विनंती आहे कृपया आपण स्थानपन्न व्हावं. मी काटकर साहेबांना विनंती करतो की आपण कृपया आपलं संबोधन सुरू ठेवा. आशिषजी आपलं स्वागत आहे. आज या ठिकाणी खरं म्हटलं तर मुंबई बँकेच्या सर्व आमचे कर्मचारी आणि अधिकारी वर्ग यांचं मी पहिल्यांदा या ठिकाणी आभार मानतो. आणि याची कल्पकता, शून्य अकाउंटला एकही रुपया न भरता शून्य ह्याच्यावर अकाउंट उघडण्याची जी संकल्पना ज्यांनी मांडली, तर मी प्रवीण भाऊ दरेकरांचं, आमच्या अध्यक्षांचं या ठिकाणी मी सगळ्यांच्या वतीने आभार मानतो. कारण का राज्यामधली पहिली बँक आहे की ज्या बँकेने शासनाने ही घोषणा केली जाहीर, लाडकी बहीण योजना ही जाहीर केली. परंतु आज अनेक महिलांना प्रश्न होता की आपल्याकडे कागदपत्र नव्हती, खातं उघडायला पैसे कुठून आणायचे, हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न होता. त्या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला सुद्धा तटकरेताई आलेल्या होत्या. आत्ताच मगाशी त्यांनी विचारताना अनेक महिलांना विचारलं की या कार्यक्रमाचा खाते उघडण्याचा शुभारंभ करताना याच्यातल्या महिला कुठल्या होत्या. त्या बऱ्याचशा महिला वरती आहेत. आज या सभागृहामध्ये आशिषजी या सभागृहात सुद्धा महिला आहेत, त्याच्यानंतर बोर्डरूममध्ये आहेत, टेरेसवर आहेत. या सगळ्यांना आदिताई भेटून आल्या आहेत. आपण येईपर्यंत आम्ही त्यांना भेटून घेतलं. त्यांच्या ज्या काही डिमांड्स आहेत त्या डिमांडमध्ये 1-2 डिमांड्स आहेत. काहींचा अजून आधार लिंक नाही, हे नाही. परंतु मला आज या ठिकाणी अभिमानाने सांगावंसं वाटतं, आमच्या बँकेच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी केलेली जी मेहनत आहे, आज तुमच्या खात्यामध्ये जवळजवळ आमच्या बँकेमध्ये 2.5 कोटी रुपये जमा झालेले आहेत. आदितीताई मगाशी बोर्डरूममध्ये अध्यक्षांची, आमच्या प्रवीण भाऊंशी बोलत होते की याचं पुढे तुम्ही याचा जो लॉस आहे तुम्ही आज त्यांना खात्यात देताना सेवा देणार आहे. आज आमचा कर्मचारी वर्ग जाणार आहे, जागेचं भाडं जाणार आहे, कॉम्प्युटरच्या सर्व्हिसेस आहेत, हे तुम्ही कसं काढणार. परंतु मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो, तुम्ही आज आमच्याशी जोडला गेला आणि तुम्ही आमच्याशी आज जोडल्यानंतर तुम्ही आता बाजूला होणार नाही याची काळजी घेण्यासाठी प्रवीण भाऊने अनेक संकल्पना आमच्याकडे आणलेल्या आहेत. आज तुमचं 1,500 रुपयाचं मासिक जे शासनाकडनं लाडकी बहीण म्हणून येणार आहेत, हे तुमचं आज उत्पन्नाचं साधन झालेलं आहे. ते जरी शासनाच्या वतीने आले तरी माझ्या अनेक भगिनी अनेक ठिकाणी काम करतात, मोलमजुरीचं काम करतात, भाजीपाला विक्रीचं काम करतात, कुठे घरकाम करतात, परंतु आपला स्वाभिमान जपून काम करत असतात. त्यामुळे ही दिलेली शासनाने ही दिलेली भेट आहे. तर मी ताई एवढंच म्हणेन की भेट नसून ही तुम्ही दिलेली हमी आहे. शासनाने एक उत्पन्नाची हमी दिलेली आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की प्रवीण भाऊंच्या संकल्पनेतून आम्ही तुम्हाला सोडणार नाही. तुमच्या या 1,500च्या उत्पन्नाचा आधार घेऊन तुम्हाला अशा पद्धतीने कसं 1 लाखापर्यंत कर्ज देता येईल आणि कशा पद्धतीने उद्योग उभा करता येईल ह्या संकल्पना आपण तयार करून तुम्हाला आम्ही सोडणार नाही. आमची ज्यावेळेस शून्य बॅलन्सची जेव्हा आम्ही संकल्प करून बँकेने खातं उघडायला सुरुवात केली,
अनेक लोकांना प्रश्न पडला की हे पुढे काय करणार, परंतु या ठिकाणी तटकरेताई मी तुम्हाला अभिमानाने सांगेन की आपल्याच पिताश्रींच्या हस्ते 2007ला या ठिकाणी महिलांसाठी बचत गटाचं मार्गदर्शनासाठी आम्ही कक्ष ओपन केला, महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी. वेगवेगळ्या योजनांना महिलांनी एकत्रित या, सहकारी संस्था स्थापन करा, महिलांनी एकत्र या, बचत गट स्थापन करा. मी जे तुम्हाला म्हणालो तुम्ही आता आमच्यापासून बाजूला जाणार नाही ते ह्याच्यासाठी म्हणालोय की या ठिकाणी पूर्ण वेळ तुम्हाला आमच्याकडे अधिकारी दिलेला आहे, महिला अधिकारी आहेत की त्यांच्या माध्यमातून तुम्ही त्या ठिकाणी तुमची संस्था निर्माण करू शकता. एखादा लघु उद्योग उभा करायचा असेल त्याच्यासाठी मार्गदर्शन होऊ शकेल. त्यामुळे तुम्हाला या माध्यमातून मुंबई बँकेने या शासनाच्या योजनेतून तुम्हाला जवळ केलं आहे, परंतु तुम्हाला जवळ करताना तुमच्या पायावर उभं राहण्यासाठी स्वयंरोजगाराच्या माध्यमातून तुमचं आर्थिक स्थैर्य निर्माण करण्याचा सुद्धा वचनबद्ध कार्यक्रम या ठिकाणी केला जाईल याची एवढी ग्वाही देतो आणि या ठिकाणी मी इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर मी विनंती करतो आपल्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी मुंबई भाजपचे अध्यक्ष आमचे नेते आदरणीय आशिष शेलार यांचं आगमन झालेलं आहे. मी बँकेचे अध्यक्ष आदरणीय प्रवीण भाऊंना विनंती करतो की कृपया आपण आदरणीय आशिषजींचा या ठिकाणी यथोचित सत्कार करावा. मुंबईत बऱ्याच ह्यांचे तसे स्वतःचे इंडिव्हिज्युअल असतात. ते काय झालं रिपीट खाती पण काय काय यांच्या जोरात टाळ्या होऊन द्या आशिषजींसाठी. मुंबई बँकेच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये अगदी पहाडासारखे आमच्या पाठी उभे असणारे बँकेचे मार्गदर्शक आदरणीय आशिषजींच्या या ठिकाणी सत्कार संपन्न आहे. धन्यवाद आशिषजी. मान्यवरांना विनंती आहे कृपया आपण स्थानापन्न व्हावं. यानंतर मी विनंती करतो आजच्या या पवित्र दिवशी रक्षाबंधनच्या पवित्र दिवशी आदितीताई आपल्याला विनंती आहे की कृपया मी ज्या 5 महिला भगिनींचं नाव घेतो त्यांनी आदरणीय आशिषजींना आणि प्रवीण भाऊला या ठिकाणी राखी बांधावी. राज्याच्या महिला बाल कल्याण मंत्री आदरणीय आदितीताई तटकरे आपल्याला विनंती आहे की कृपया आपण आदरणीय आशिषजींना आणि प्रवीण भाऊला या ठिकाणी राखी बांधावी. जोरात टाळ्या होऊ द्या भगिनींनी. आजचा हा जो गोड कार्यक्रम आहे, आपल्या धर्मातील सर्वात पवित्र असा सण, बहीण भावांच्या नातं अधिक दृढ करणारा आजचा दिवस. आजच्या दिवशी या ठिकाणी राज्याचे माजी शिक्षण मंत्री आदरणीय आशिषजी शेलार साहेब यांना या ठिकाणी आदिती तटकरेताई या ठिकाणी राखी बांधल्या आहेत. त्याचबरोबर आपले अध्यक्ष आदरणीय प्रेमराव दरेकर यांना देखील या ठिकाणी राखी बांधत आहेत. त्याचबरोबर मी विनंती करतो की बँकेच्या संचालिका जयश्रीताई पांचाळ, कविताताई देशमुख, अनिशाताई माझगावकर, सुभद्रा हिंगे आणि गोदावरी दुबे यांना विनंती आहे की कृपया आपण व्यासपीठावरती येऊन यांना राखी बांधावी. जयश्रीताई पांचाळ, त्याचबरोबर कविताताई देशमुख, अनिशाताई माझगावकर, सुभद्राताई हिंगे आणि गोदावरीताई दुबे आपल्याला विनंती आहे की कृपया आपण साहेबांना राखी बांधावी. जोरात टाळ्या वाजवा. आजच्या या गोड दिवशी एक भाऊ दुसऱ्या आपल्या बहिणीचं या ठिकाणी रक्षण करण्याचं या ठिकाणी देत आहे. तरी कृपया सर्वांना विनंती आहे की कृपया आपण जोरदार टाळ्यांनी आजचा हे गोड कार्यक्रम अधिक गोड करूया. धन्यवाद. चला ताई. सर्व भगिनींचं या ठिकाणी आभार मानतो. या ठिकाणी मी मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आदरणीय आमदार प्रेमभाऊ दरेकर यांना विनंती करतो की आपण सभेला संबोधित करावे. मुंबई शहरातील महिला भगिनींच्या न्याय हक्कासाठी सदैव झगडणारे आपल्या आदरणीय दरेकर साहेबांना विनंती आहे की कृपया आपण सभेला संबोधित करावे.
हॅलो, रक्षाबंधनाचं रक्षाबंधनाचं औचित्य साधून मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेअंतर्गत मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून झिरो बॅलन्स अकाउंट उघडलेल्या महिलांचं स्नेहसंमेलन आणि या निमित्तानं आमचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांना राखी बांधून सरकारचा प्रतिनिधी म्हणून आमच्या ताई या ठिकाणी आपण हा रक्षाबंधन सणही साजरा करत आहोत आणि मुंबईच्या महिलांना आश्वस्त करण्यासाठी, त्यांच्यामधला आत्मविश्वास वाढवण्यासाठी होत असलेल्या या कौटुंबिक अशा कार्यक्रमास उपस्थित मुंबईचे अध्यक्ष आमचे नेते आशिष शेलार साहेब, ज्यांच्या नेतृत्वाखाली ही योजना, तिकडून बोलू का, हे नाही होणार ज्यांच्या नेतृत्वाखाली ही योजना राज्यभर सुरू आहे, त्या या राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आमच्या भगिनी आदितीताई तटकरे, मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष, मुंबईतील सहकारातील ज्येष्ठ नेते आमचे सहकारी नंदकुमार काटकर, सन्माननीय संचालक विठ्ठलराव भोसले, सन्माननीय नितीन बनकर, सन्माननीय विष्णू घुमरे, प्रकाश दरेकर, महिला संचालिका सन्माननीय कविताताई देशमुख, जयश्रीताई पांचाळ, आमचे एमडी सन्माननीय डी.एस. कदम, सीजीएम संदीप सुर्वे, सर्व व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर आणि मुंबईतील विविध महिला संस्थांचे प्रतिनिधी आणि ज्यांनी मुंबई जिल्हा बँकेमध्ये झिरो बॅलन्स अकाउंट उघडलंय अशा सर्व माझ्या भगिनींनो, सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना रक्षाबंधनाच्या निमित्तानं मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. आई जगदंबा आपल्याला उदंड अशा प्रकारचं आयुष्य देवो आणि आपल्या आयुष्यात चांगली प्रगतीने वाटचाल हो अशी मनोकामना या रक्षाबंधनाच्या दिवसाच्या निमित्तानं करतो. अशी जी आजचा आमचा कार्यक्रम ऐतिहासिक आहे, कारण सरकारनं एक ऐतिहासिक घोषणा केली आणि संपूर्ण महाराष्ट्राचं चित्र बदलून गेलं. महाराष्ट्रामधल्या भगिनींना एक आधार या योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी मिळाला. त्याचा प्रतिसाद आदितीताई आपण स्वतः राज्यभर फिरताय, त्याची अनुभूती या ठिकाणी आपल्याला आलेली आहे. आज अशी ज्या कार्यक्रम इथे सुरू आहे, वरती गच्चीवर अशाच प्रकारे महिलांची प्रचंड गर्दी आहे. स्क्रीनवरनं त्या ठिकाणी त्या कार्यक्रम बघतायत, ऐकतायत. आमच्या बोर्डरूम मध्ये त्या ठिकाणी पूर्णपणे महिलांची त्या ठिकाणी गर्दी आहे. याचं कारण महिलांना या योजनेविषयी आपुलकी आहे, विश्वास तर आहेच. महिलांचा आत्मविश्वास तर वाढलेला आहे,
परंतु त्यांना मुंबई बँकेकडून अपेक्षा आहे केवळ 1,500 रुपयावर आमचं समाधान होणार नाही, आमच्यासाठी गृहउद्योग करायला काहीतरी मुंबई बँकेनं करावं, अशा प्रकारची भूमिका घेऊन अनेक महिला माझ्याकडे आलेल्या आहेत. आणि म्हणून आशिषजी, मी आपल्याशी बोललो, देवेंद्रजींशी या ठिकाणी काल बोललो की मुंबई जिल्हा बँक आज या ठिकाणी घोषित करते की जे झिरो बॅलन्स अकाउंट मुंबई जिल्हा बँकेत आहेत त्यांना 1 लाखाचं कर्ज त्या ठिकाणी कमी व्याजदरात, जर आदितीताईंनी सांगितलं तर 0% व्याजदरात सुद्धा विनातारण कर्ज देण्याची योजना या ठिकाणी आम्ही लवकरच आणणार आहोत. याच्यासाठी आदितीताई आपला आशीर्वाद सरकारचा अत्यंत आवश्यक आहे. मी देवेंद्रजींशी या विषयावर बोललेलो आहे. आशिषजी, आपण आमचे मुंबईचे नेते आहात, या ठिकाणी आपण पुढाकार घ्यायला पाहिजे आणि 0% व्याजदरात या महिलांना आपण पैसे देऊ शकतो. कारण शासनाचं अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ असेल, तुम्ही व्याजाचा परतावा करता, त्यामध्ये येणाऱ्या 15 ते 20 लाखापर्यंत, महात्मा फुले असेल, भटक्या उन्मुक्तांचं मंडळ असेल, त्या ठिकाणचं वेगवेगळ्या प्रकारची आदिवासी महामंडळं आहेत, त्यामध्ये आपण इंटरेस्टचा परतावा आणि अशा प्रकारच्या योजना आहेत. जर ताई आपण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी बोललात आणि शासनानं या ठिकाणी जसा आमच्या सेल्फ डेव्हलपमेंटला राजाश्रय दिला, तर मुंबईमध्ये आमच्याकडे अकाउंट उघडलेल्या सगळ्या महिलांना 1 लाखापर्यंत गृह उद्योग करण्यासाठी, स्वयंरोजगार करण्यासाठी या ठिकाणी पैसे उपलब्ध करून दिले जातील. हा शब्द रक्षाबंधनाच्या निमित्तानं आमच्या बहिणींना या ठिकाणी देतो. कारण या भगिनी आमच्या नेहमी आशिषजी संपर्कातल्या आहेत. बऱ्याचशा महिला संस्था चालवतात, शालेय पोषण आहारचं मुंबईत काम करतात, झोपडपट्टीमध्ये साफसफाई करण्याचं काम या महिला संस्था करतात, महिला मंडळ करतात. आणि आज त्याला जोड म्हणून आज 40,000 महिला आमच्याशी मुंबईत आशिषजी कनेक्ट झाल्यात आजच्या तारखेला. आणि आमचं उद्दिष्ट येणाऱ्या 10 ते 15 दिवसामध्ये 1 लाख महिलांची झिरो बॅलन्स अकाउंट या ठिकाणी मुंबई जिल्हा बँकेत होतील. आणि केवळ तुमचे 1,500 त्यांना पोहोचवणारे पोस्टमन आम्ही नसणार आहेत. तर हे आमचा जो हा ग्राहक आहे, आमच्याकडे ज्यांनी विश्वासाने अकाउंट उघडले, त्यांच्या जीवनात, कुटुंबात आर्थिक उन्नती कशी होईल, त्यांचा स्वयंरोजगार कसा होईल, याची काळजी भाऊ म्हणून मी, आमचं संचालक मंडळ आणि मुंबई जिल्हा बँक घेईल, हा विश्वास या ठिकाणी आपल्याला व्यक्त करतो. कारण ही मुंबई बँक तुमची आहे, सरकार तुमचं आहे. संवेदनशील अशा प्रकारचा मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब आहेत, धाडसानं त्या ठिकाणी नियोजन करणारे अजितदादा आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या योजनेला आकार देणं असेल, सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्यांना त्या ठिकाणी ताकद आणि ऊर्जितावस्था देण्याचं काम कोणाचं असेल, तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची संकल्पना आणि त्यांची या सर्व कामातली मेहनतली परिश्रम हे या ठिकाणी आपल्याला आवर्जून लक्षात घेण्यासारखं आहे. आणि ही मंडळी आपल्या पाठीशी आहे, बँक आपल्या पाठीशी आहे. आणि त्या ठिकाणी सरकार आणि बँकेच्या माध्यमातून आशिषजी आपलंही आम्हाला सहकार्य लागेल. मुंबईमध्ये आर्थिक क्षेत्रात या महिला चमत्कार करून दाखवतील. स्वतःच्या पायावर 5-10 हजार महिला स्वतःचा उद्योग करून दाखवतील. या ईर्षेने आज माझ्या महिला भगिनींनी इथून गेलं पाहिजे. तुम्हाला लागेल ती मदत करायला आम्ही तयार आहोत. क्या अकाउंट में पैसा है कि नहीं पूछते हैं क्या? हाँ, खर्चा हो गया बोले. पैसा है ना अकाउंट में? आएगा, इधर देने वाली बैठी है अपनी दीदी. त्याच्यामुळे या महिलांसाठी आशिषजी आम्ही वेगवेगळ्या गोष्टी करत असतो.
आणि सरकार आमच्या पाठीशी सातत्यानं राहिलंय. ज्या वेळेला आमच्या महिला भगिनी दत्तक वस्तीचं साफसफाईचं काम करायचे, आमचे बेरोजगार सेवा संस्था ज्या तुमच्या नेतृत्वाखाली काम करतात, काटकर साहेब यांचं कंत्राट काढून आशिषजी एका कॉन्ट्रॅक्टरला 1200 की 1400 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं. हा विधानसभेत मी विधान परिषदेत प्रश्न काढला, देवेंद्रजींच्या कानावर घातलं की 75,000 महिला आणि बेरोजगार आज याच्यावर आपलं उदरनिर्वाह करतायत. तुम्ही एका माणसाला 1200 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट देणार आणि 75,000 महिला आणि ज्या ठिकाणचे आमचे बेरोजगार रस्त्यावर येणार असतील, चालणार नाही. विधिमंडळामध्ये आपण त्याला स्थगिती द्यायला लावली आणि आपल्या महिलांचं आणि आपल्या बेरोजगार सेवा संस्थांचं काम वाचवण्याचं आपण त्या ठिकाणी केलं. कारण शेवटी आम्ही तुमच्यासाठी आहोत, आम्ही तुमच्या रोजगारासाठी आहोत, तुमच्या भविष्यासाठी आहोत. कुठल्या तरी एका माणसाचं भलं करण्यासाठी आम्ही नाही आहोत. आणि म्हणून या महिलांच्या साठी जे जे करायचं आहे आम्ही सातत्यानं कल्पकतेनं अशी जी काम करतोय. जिल्हा बँकेचा उपयोग केवळ एक आर्थिक संस्था उलाढाल करणारी, डिपॉझिट जमवणारी आणि कर्ज देणारी एवढ्या पुरती नाहीये. एक सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही सातत्यानं या ठिकाणी काम करतो. गिरणी कामगारांना अशी जी घरं दिली आदितीताई, तेव्हा सरकार होतं पृथ्वीराज बाबाचं, घरं तर दिली पण घरांना लागणारे 12 लाख रुपये कोण देणार? मुंबईत मोठमोठ्या बँका आहेत, ऍक्सिस बँक, ICICI बँक, नॅशनलाइज बँक. एक माईचा पूत कुठली बँक 12 लाख माझ्या गिरणी कामगाराला द्यायला तयार नव्हती. का तर गिरणी कामगार आता 60 वर्षाच्या वर गेले होते. रिपेइंग कसं करणार? आम्ही धाडसी निर्णय घेतला. तेव्हा अजितदादा उपमुख्यमंत्री अर्थमंत्री होते, बोललो त्यांना फ्लॅट भाड्याने द्यायला परवानगी द्या, त्यांच्या नातेवाईकांना को बॉरोवर करा आणि त्या ठिकाणी कर्ज द्यायला परवानगी दिली. अशीची जवळपास 6 ते 7,000 गिरणी कामगारांना आम्ही 150-200 कोटी रुपये त्या ठिकाणी दिले आणि 0% NPA, एकही कर्ज थकलं नाही. पोलिसांना पैसे दिले, शिक्षकांना पैसे दिले, माथाडी कामगारांना भूखंड दिला, त्यांच्याकडे कुठलं सॅलरी सर्टिफिकेट नाही, फक्त बॅच. इच्छा असेल तर मार्ग निघतो. आम्ही माथाडींच्या पतफेडीला अशीच 200 कोटी दिले आणि त्याने घरांसाठी पैसे दिले. आज माथाडींची घरं उभी राहिली. सेल्फ डेव्हलपमेंट सारखी आम्ही योजना आणले. बिल्डर शिवाय आज गृहनिर्माण संस्था उभ्या त्या ठिकाणी राहत आहेत आणि आज त्या ठिकाणी आपण सेल्फ डेव्हलपमेंट मधनं इमारती उभ्या राहत आहेत. अशा अनेक योजना अशी जी करतोय आणि त्याच्यामुळे या महिलांसाठी सुद्धा येणाऱ्या काळात आम्ही धोरण राबवणार आहोत. आदित्यताई, आपण पुढाकार घ्या. आपण त्या ठिकाणी सरकार म्हणून राजाश्रय द्या. पैसे तुमचे काही नको, एक तर तुम्ही गॅरंटी घ्या किंवा शासनाच्या ज्या योजना आहेत त्या आमच्या, जसे बँकेला आमच्या नोडल एजन्सी केलंय सेल्फ डेव्हलपमेंटला, तशा अर्थानं आपण नोडल एजन्सी करा आणि शासन आणि मुंबई बँक असा संयुक्त एक प्रयोग 0% व्याजदरात स्वयंरोजगारासाठी मुंबईच्या महिलांसाठी आपण करूया. आणि जसा मुख्यमंत्री माझ्या लाडका बहिणीने आज विक्रम प्रस्थापित केलाय, उद्या या माझ्या बहिणी तुमच्या 1,500 मध्ये लखपती बहीण झाली पाहिजे. यासाठी पुढची आपलं पाऊल असेल, पुढची आपली भूमिका असेल, त्या पद्धतीनं आपण काम करूया. जाता जाता माझी एवढी विनंती आहे, काही लोकांचे फॉर्म अपलोड झालेत, काही लोकांच्या अकाउंट मध्ये पैसे आलेत, काहींचे अपलोड व्हायचे बाकी आहेत. आदितीताई, काहींचे पैसे अजून आले नाहीत, परंतु टप्प्याटप्प्याने सगळ्यांचे पैसे येणार, सगळ्यांचा अपलोड होणार. आपल्या सगळ्या 50-55 ब्रांचेसना आपण स्वतंत्र यंत्रणा उभी केले. त्याच्यामुळे तुम्हाला जे जे मार्गदर्शन लागेल ती सगळी मदत मुंबई जिल्हा बँकेच्या माध्यमातून या ठिकाणी होईल. मी जास्त वेळ घेत नाही, कारण आशिषजींचं आणि आदितीताईचं मार्गदर्शन हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. कारण शेवटी या योजना कार्यान्वित करत असताना मुंबईत माझ्या पाठीशी या ठिकाणी पक्ष ताकदीनं किंवा नेतृत्वाच्या ताकदीनं असतं ते आशिषजी असते. म्हणून मुंबईत या ठिकाणी या घोषणा किंवा अशा प्रकारच्या गोष्टी आपण करत असतो. आणि राज्य सरकार म्हणून
आदरणीय देवेंद्रजींचा आशिषजी या बँकेला भरभरून आशीर्वाद आहे. जेव्हा जेव्हा संकट आली, जेव्हा जेव्हा अडचणी आल्या, त्यावेळेला भावासारखे पाठीशी देवेंद्रजी आमच्या या बँकेच्या राहिलेत आणि केवळ त्यांच्या आशीर्वादाने. काटकर साहेब, आपल्याला काही सांगायला काय अडचण नाही. ही बँक जी प्रगती करते आणि जी ताकदवान झाले त्याच्यामध्ये सर्वाधिक श्रेय देवेंद्र फडणवीस साहेबांचा आहे. त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी त्या ठिकाणी आहे आणि म्हणून त्यांचे ऋण आम्हाला त्या ठिकाणी विसरता येणार नाहीत. खरं म्हणजे देवेंद्रजींना बोलवायचा कार्यक्रमाला आपली इच्छा होती, पण बोललो कालच मोठा कार्यक्रम झालाय, राखीव ठेवू. अजून आपण महिला संस्थांचा आणि बेरोजगारांचा एक मोठा कार्यक्रम आपल्याला काटकर साहेब घ्यायचा आहे, त्याला आम्ही देवेंद्रजींना बोलवणार आहोत. आणि तिथे मुंबईतल्या बेरोजगार तरुण आणि महिला यांचं एक मोठं शक्ती प्रदर्शन त्या ठिकाणी त्यांच्या समोर करत आपल्या अडचणी आपण मांडणार आहोत. परंतु देवेंद्रजींचा एवढा आपल्यावर आशीर्वाद आणि संवेदना आहेत की त्यांनी त्यांचं एक 4 मिनिटाचं भाषण या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी दिलेलं आहे. ते आता भाषण आपण या ठिकाणी लावू. नमस्कार. आणि मग रक्षाबंधनाचा सण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा होत असतो. यंदा तर संपूर्ण राज्यात रक्षाबंधनाचा अफाट उत्साह आहे. प्रथमच या रक्षाबंधनाला महायुती सरकारने दिलेल्या ओवाळणीची घराघरात चर्चा आणि समाधान व्यक्त होत आहे. मी सर्वप्रथम राज्यातील तमाम बहिणींना आणि भावांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आता सरकारसोबत इतरही अनेक हात जोडले जात आहेत. सर्वांचा उद्देश आपल्या बहिणीचे हात अधिक बळकट व्हावे हाच आहे. मला आनंद आहे की मुंबई जिल्हा नमस्कार. रक्षाबंधनाचा सण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा होत असतो. यंदा तर संपूर्ण राज्यात रक्षाबंधनाचा अफाट उत्साह आहे. प्रथमच या रक्षाबंधनाला महायुती सरकारने दिलेल्या ओवाळणीची घराघरात चर्चा आणि समाधान व्यक्त होत आहे. मी सर्वप्रथम राज्यातील रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आता सरकारसोबत इतरही अनेक हात जोडले जात आहेत. सर्वांचा उद्देश आपल्या बहिणीचे हात अधिक बळकट व्हावे हाच आहे. मला आनंद आहे की मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने रक्षाबंधनानिमित्त मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी बहिणींचे स्नेह संमेलन आयोजित केले आहे. या कार्यक्रमाला मी माझ्या वतीनं आणि राज्य सरकारच्या वतीनं अनेक अनेक शुभेच्छा देतो. महाराष्ट्रात अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी मुंबई बँकेने तब्बल 40,000 महिलांचे झिरो बॅलन्स अकाउंट उघडून एक विक्रम प्रस्थापित केला आहे. त्याचप्रमाणे बँकेने 1,00,000 खाती उघडण्याचे निश्चित केले. उद्दिष्टही पूर्ण होईल असा मला विश्वास आहे. महिलांना सन्मानाने जीवन जगता यावे, महिलांचे सक्षमीकरण व्हावे यासाठी राज्य सरकारकडून विविध योजना यशस्वीरित्या राबविल्या जात आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही देखील त्याचाच एक भाग आहे. महिलांकडून या योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. पण जास्तीत जास्त महिलांनी या योजनेत सहभागी व्हावे यासाठी मुंबई बँकेचा आदर्श समोर ठेवून सर्वच सहकारी बँका, विविध सेवाभावी संस्थांनी सुद्धा ही योजना जास्तीत जास्त गरजू महिलांपर्यंत पोहोचवावी. महिलांना अर्ध्या तिकिटात एसटी प्रवास, मुलींना मोफत उच्च शिक्षण असे अनेक निर्णय सुद्धा राज्य सरकारने घेतले आहेत आणि त्याचा लाभ आमच्या माता भगिनींना सातत्याने मिळतो आहे. विधान परिषदेचे भाजपचे गटनेते, मुंबई बँकेचे अध्यक्ष आणि आमचे सहकारी प्रवीण दरेकरजी यांनी अशाच प्रकारची कल्पकता दाखवून आत्तापर्यंत माथाडी कामगार, गिरणी कामगार, पोलीस यांना देखील घरांसाठी कर्ज देऊन मदतीचा हात पुढे केला आहे. स्वयंपुनर्विकासासाठी कर्ज मंजूर करण्यात मुंबई बँकेला परवानगी मिळावी यासाठी प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारपासून केंद्र सरकारपर्यंत आणि रिझर्व्ह बँकेपर्यंत केलेल्या पाठपुराव्याचा मी स्वतः देखील साक्षीदार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जी खाती बँकेने उघडली आहेत त्या माध्यमातून या योजनेचा लाभ महिलांना मिळेलच.
पण महिलांना स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी देखील मुंबई बँकेने एक विशेष योजना सुरू करावी अशी विनंती वजा सूचना मी या निमित्ताने बँकेला करतो. मुंबई बँकेने सामाजिक उत्तरदायित्वाचे कर्तव्य म्हणून आत्तापर्यंत सुरू केलेल्या नाविन्यपूर्ण योजनांसाठी आणि भविष्यातील त्यांच्या योजनांसाठी राज्य सरकार बँकेच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे आणि यापुढेही उभे राहील असा विश्वास मी सरकारच्या वतीनं व्यक्त करतो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी बहिणींच्या स्नेह मिलनाला पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा. आमची नारी शक्ती केवळ बरोबरीची भागीदार नाही, तर या विकास प्रक्रियेचं नेतृत्व तुम्ही करावे याच सर्वांना शुभकामना. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर मी विनंती करतो, आमंत्रित करतो राज्याच्या महिला बाल विकास मंत्री आदरणीय आदितीताई तटकरे. आज मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित रक्षाबंधनच्या निमित्ताने आयोजित केलेले या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत आपण सुरू केलेल्या या झिरो बॅलन्स अकाउंट ज्यांनी ज्या माझ्या माता भगिनींनी सुरू केलेलं आहे त्यांच्यासाठी आयोजित केलेल्या स्नेह संमेलनाच्या निमित्ताने उपस्थित असणारे, ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आजचा हा कार्यक्रम पार पडत आहे, ते विधिमंडळातील आमच्या सगळ्यांचेच मार्गदर्शक, भारतीय जनता पक्षाचे मुंबई शहराचे सन्माननीय अध्यक्ष माननीय आशिषजी शेलार साहेब, ज्यांच्या पुढाकारातून आजचा हा कार्यक्रम त्या ठिकाणी पार पडत आहेत आणि ज्यांच्या पुढाकारातून हा अभिनव असा उपक्रम त्या निमित्ताने आपण आयोजित केला आणि खऱ्या अर्थानं यशस्वीरित्या त्यांनी पार पाडला. ते प्रवीण भाऊ दरेकर साहेब, व्यासपीठावर उपस्थित असणारे माननीय संचालक काटकर साहेब, विठ्ठलराव भोसले साहेब, नितीनजी, त्याचबरोबर कविताताई, जयश्रीताई, विष्णूजी घुमरे, आमचे दरेकरजी, त्याचबरोबर DS कदमजी, इथे उपस्थित असणारे सर्व सन्मान्य बँकेचे कर्मचारी, त्याचबरोबर मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या माझ्या माता भगिनी आणि पत्रकार, आपल्याला सगळ्यांनाच रक्षाबंधनच्या मी मनापासूनच्या शुभेच्छा देते. आणि खऱ्या अर्थानं तुमच्या सगळ्यांच्याच वतीने प्रवीण भाऊ आपल्या सर्व संचालक मंडळाचे या निमित्ताने मी अभिनंदन करते, आभार मानते की इतक्या कमी कालावधीमध्ये 40,000 अकाउंट्स आपण झिरो बॅलन्स अकाउंट्स त्या ठिकाणी सुरू केले. मला आठवतंय अधिवेशनाच्या कालावधीतच शेवटचा अधिवेशनाचा आठवडा आपला सुरू होता आणि त्यावेळेला मी, प्रवीण भाऊ आपण असाल, प्रसाद भाऊ असतील, आम्ही सगळ्यांनी इथं कॉन्फरन्स रूममध्ये तो कार्यक्रम घेतला होता आणि त्यावेळेला झिरो बॅलन्स अकाउंट जे सुरू करण्याचा जो उपक्रम आहे तो आपण इथून सुरुवात केली आणि महिन्याभराच्या कालावधीतच 40,000 पेक्षा अधिक अकाउंट्स ओपन करणं हे किती आव्हानात्मक आहे याचा निश्चितपणाने आपण सगळ्यांनीच तो अनुभव घेतलेला आहे. सुरुवातीच्या कालावधीमध्ये आपल्याला अंदाज होता की याच्यातून साधारणपणे 10 कोटीचा तोटा हा आपल्या बँकेला त्या ठिकाणी भोगावा लागू शकेल. पण प्रवीण भाऊ आपण असाल, आपले सगळे सहकारी असतील, संचालक असतील, आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी पुढाकार घेतला आणि आपण ते पाऊल उचललं की जरी आमचं नुकसान झालं तरी चालेल, पण माझ्या माता भगिनींचं झिरो बॅलन्स अकाउंट ओपन झालं पाहिजे. कारण ज्या वेळेला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना आम्ही सुरू केली त्यावेळेला त्या योजनेअंतर्गत प्रामुख्याने 4-5 अटी आम्ही ठेवल्या होत्या. ती पहिली अट आहे की 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असलं पाहिजे. पिवळा आणि केशरी कार्डधारक जे आहेत त्यांना आपण 2.5 लाखाच्या उत्पन्नाच्या दाखल्यातून आपण सूट दिलेली आहे, कारण त्यांच्याकडे पिवळा आणि केशरी कार्ड आहे म्हणजे त्यांचं 2.5 लाखापेक्षा कमीच उत्पन्न आहे. आम्ही त्याच्यामध्ये आणखीन विवाहित स्त्रियांसहित एक अविवाहित स्त्री सुद्धा आपण त्या घरातली आपण घेतली. वयोगट हा 21 ते 65 आपण केला आणि त्याच्यामध्ये आणखीन एक अट होती की तुमच्या सगळ्यांचं वैयक्तिक बँक अकाउंट असलं पाहिजे. आता बऱ्याचशा माता भगिनी आहेत ज्यांचं अकाउंट आहे पण ते जॉईंट अकाउंट आहे आणि आम्हाला बऱ्याच महिला म्हणायच्या किंवा माझ्या माता भगिनी आम्हाला सांगायच्या की ताई आमचं जॉईंट अकाउंट आहे, तुम्ही ही अट कशाला ठेवता, आम्ही जॉईंट अकाउंटमध्ये आमचे पैसे येतील ना. हा सगळा विचार विभागाने आणि महायुतीच्या सरकारने, महाराष्ट्र शासनाने करत असताना या योजनेच्या मागची भूमिका काय आहे
तर महिलांचं आर्थिक सक्षमीकरण झालं पाहिजे. आता जॉईंट अकाउंटमध्ये तुम्हाला DBT तर येईल आणि तुम्हाला मेसेज पण येईल की तुमच्या अकाउंटला 3,000 DBT झाले, पण तुम्ही ते विड्रॉ करायला जाईपर्यंत ते जॉईंट अकाउंटमधनं आधी कधी विड्रॉ होतील ह्याची कदाचित नोंद तुमच्याकडे राहणार नाही. कारण बहुतेक जणांचे जे जॉईंट अकाउंट आहेत ते त्यांच्या घरातल्या पुरुषासोबत आहेत. त्याच्यामुळे तुम्ही विड्रॉ करायला जाईपर्यंत ते काढून घेतलेले असतील. तुम्ही म्हणाल मेसेज तर आम्हाला आले पण पैसे तर अकाउंटमध्ये नाही आहेत. पण तुमचे ज्या वेळेला वैयक्तिक अकाउंट असतील त्यावेळेला फायदा असा आहे की अनेक माझ्या माता भगिनींनी ज्यांचं स्वतंत्र अकाउंट नव्हतं त्यांनी अकाउंट ओपन केलं. म्हणजे 40,000चा तर रेकॉर्ड आपल्याला मुंबईतलाच मिळाला. म्हणजे हा तसं पाहायला गेलं तर आपल्या मुंबईमध्ये जेवढे या योजनेअंतर्गत अकाउंट्स उघडलेले असतील त्याच्यापैकी 60 किंवा 70% हा रेकॉर्ड असेल. आणखीन 30% असा आहे जो हजारोंची संख्येने त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे ज्या महिलांचे स्वतःचे इंडिव्हिज्युअल अकाउंट नव्हते त्यांचे आज आपण इंडिव्हिज्युअल अकाउंट या योजनेच्या लाभासाठी त्यांनी ओपन केले. दुसरी महत्त्वपूर्ण बाब म्हणजे हे जे अकाउंट्स आहेत हे तुमच्या आधार कार्डला लिंक असणार. म्हणजे ते आधार सीडेड अकाउंट आहेत. म्हणजे तुमचं व्हेरिफिकेशन सुद्धा इथंच होतं की ज्या माझ्या लाभार्थी महिलेचं आधार कार्ड आहे ते तिच्या बँक अकाउंटला या योजनेच्या अंतर्गत जो आपण नियम ठेवलेला आहे त्याच्यामुळे ते ऑटोमॅटिकली लिंक होणार आहे. याचा फायदा हा तुम्हाला फक्त या योजनेपुरता नाही तर आयुष्यभर तुमच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून ज्या वेळेला तुमच्या आधार कार्डवर कुठला लाभ दिला जाईल हा तुमच्याच डायरेक्ट अकाउंटवर जाणार आहे याची एक नोंद त्या निमित्ताने आपली निश्चितपणाने होणार आहे. त्याच्यामुळे या बाबी आम्ही हे निकष घालण्यामागचं उद्दिष्ट इतकंच होतं की खऱ्या अर्थानं त्या माझ्या माता भगिनींपर्यंत तो लाभ हा त्या निमित्ताने पोचला पाहिजे. आज 2.5 कोटी इतका निधी जो आहे तो बँकेच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे. उर्वरित जो आहे तोही निश्चितपणाने आणखीन गतिमान पद्धतीनं करू. पण आम्हाला जी एक गोष्ट जाणवली की झिरो बॅलन्सचे अकाउंट जे प्रवीण भाऊ आपण ओपन केलेत ते त्यांच्या आधार कार्डला आणखीन लिंक झालेले नाही आहेत. तर त्याच्यामुळे आज आम्ही शेलार साहेब आपण यायच्या आधी वरच्या मजल्यावर सुद्धा ज्या माझ्या माता भगिनी बसलेल्या आहेत कॉन्फरन्समध्ये बसलेल्या आहेत आम्ही त्यांच्यासोबत संवाद साधला. काही बहुतांशी 60-65% म्हटलं की आमच्या अकाउंटला पैसे आलेले आहेत आणि आम्हाला 14 तारखेला DBT झाले, 15ला झाले, 16ला झाले, आजही काही सकाळच्या याला DBT झालेले आहेत. पण काही अशा आहेत ज्यांनी आत्ताच झिरो बॅलन्स अकाउंट ओपन केलेलं आहे पण त्यांच्या आधार कार्डशी ते लिंक केलेलं नाही आहे. माझी आपल्याला विनंती राहील प्रवीण भाऊ आपल्याला आपल्या सर्व संचालक मंडळाला की आम्ही ज्या वेळेला या योजनेचं आपण रजिस्ट्रेशन सुरू केलं त्यावेळेला एक स्वतंत्र टेबल आणि कर्मचारी आपण हे फॉर्म भरून घेण्यासाठी सुद्धा उपलब्ध करून दिलेत. तशाच पद्धतीनं आधार सीडिंग करून घेण्याच्या दृष्टिकोनातून जर बँकेने पावलं उचलली तर ते सुद्धा आपण लवकरात लवकर करू शकू. म्हणजे त्यांच्याही अकाउंटला DBT होतील. एक दुसरी गोष्ट माता भगिनींच्या ज्यांच्या अकाउंट त्यांच्या आधार कार्डला लिंक नाही आहेत यांनी 5 मिनिटं फक्त बँकेमध्ये द्यायचे. आता प्रवीण भाऊंनी आम्हाला हमी दिली की जे तुमचे फॉर्म भरायला कर्मचारी होते तेच आधार सीडिंगसाठी पण राहणार आहेत. म्हणजे तुम्हाला फक्त 5 मिनिटं बँकेत येऊन तुमचं व्हेरिफिकेशन करायचं आहे आणि याचा लाभ हा निश्चितपणाने तुम्हाला पुढच्या कालावधीत पण होणार आहे. एकदा तुमचं अकाउंट आणि आधार कार्ड लिंक झालं की लगेच तुम्हाला DBT हा त्या ठिकाणी होणार आहे. ज्याचा उल्लेख प्रवीण भाऊंनी केला 0% व्याजदरावर कर्ज देण्यासंदर्भात आम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा या दोघांनाही आम्ही विनंती करू की बँकेसोबत त्या संदर्भातली बैठक त्यांनी आयोजित करावी. इतका मोठा व्यापक ज्या वेळेला आपण विचार करत असता त्यावेळेला महाराष्ट्र शासनाचं सहकार्य हे निश्चितपणाने आपल्यासोबत असणार आहे. कारण शेवटी या मागची भूमिका ही महिलांचं सक्षमीकरण करणं आहे. मी तुम्हाला आवर्जून सांगते की ज्या वेळेला आम्ही ही योजना करत होतो त्यावेळेला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं सहकार्य मार्गदर्शन तर होतंच, पण ज्या वेळेला याचा प्रस्ताव आम्ही शेलार साहेब त्या ठिकाणी ठेवला त्यावेळेला 21 ते 60 इतकं वयोगट आम्ही प्रस्तावित केलं होतं. पण हा प्रस्ताव ज्या वेळेला अर्थ विभागाकडे अजितदादांकडे गेला ते मला म्हटले की आधी ती 60च्या ऐवजी तुम्ही 65 करा. कारण 65च्या पुढे तुमचे श्रावणबाळ असेल वयोश्री असेल ह्या योजना लागू होत असतात आणि 60 ते 65 या 5 वर्षाच्या वयोगटामध्ये आपल्या राज्यामध्ये 14.5 लाख महिला आहेत. म्हणे आम्ही 21 ते 65 वयोगट केल्यानंतर आणखीन 14.5 लाख त्या ठिकाणी लाभार्थी हे वाढले. आम्हाला फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी सूचना दिल्या की आदिती तुम्ही ही फक्त विवाहित स्त्रियांसाठी नाही
तर त्या कुटुंबातल्या एक अविवाहित मुलीसाठी, स्त्रीसाठी सुद्धा ही योजना आपण लागू करावी. आणि त्यांच्या सूचनेनुसार आम्ही ती एक अविवाहित स्त्रीचं त्या ठिकाणी बदल केला आणि आज जवळपास 7 ते 8 लाख अविवाहित मुलींना सुद्धा या योजनेअंतर्गत लाभ आपण देत आहोत. अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका ह्या सुद्धा या योजनेअंतर्गत फक्त फॉर्म घेण्यापुरतं नाही तर त्या सुद्धा लाभार्थी आहेत. आतापर्यंतच्या कुठल्याही योजनेमध्ये अशासकीय कर्मचारी लाभार्थी नव्हते. ही एकमेव योजना आहे जिथं अशासकीय कर्मचारी सुद्धा लाभार्थी आहेत. म्हणजे माझी अंगणवाडी सेविका ही फॉर्म सुद्धा भरून घेते, तिला इन्सेंटिव्ह पण मिळते, प्रत्येक फॉर्मच्या मागे 50 रुपये, आणि तिला महिन्याला 1500 इतका लाभ सुद्धा या योजनेअंतर्गत होणार आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आम्ही बारकाईनं त्या निमित्ताने केल्या. पुढच्या कालावधीमध्ये आम्ही पिंक रिक्षाची जी योजना आणत आहोत त्यामध्ये मुंबई शहरामध्ये आपण 1000पेक्षा जास्ती पिंक रिक्षा देणार आहोत. त्यामध्ये 10% कॉन्ट्रीब्युशन हे त्या लाभार्थी महिलेचं असणार आहे, 20% शासन करणार आहे आणि 70% बँकेचं कर्ज आहे. आणि ती कर्ज भरण्याची मुदत जी आहे प्रवीण भाऊ ती 5 वर्षाचा कालावधी आपण ठेवलेला आहे. त्यामुळे साधारणपणे तिला महिन्याचा खर्च आणि बेनिफिट नफा सुद्धा राहील ह्या दृष्टिकोनातून आपण ती ई रिक्षा आपण आणत आहोत. म्हणजे पर्यावरणपूरक सुद्धा बाबी आपण त्या सगळ्या गोष्टींमध्ये घेतलेल्या आहेत. उच्च व तंत्र शिक्षण विभागाने 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या माझ्या मुलीला उच्च शिक्षणाची जर जबाबदारी आर्थिकदृष्ट्या जर ते सक्षम नसतील तर ती जबाबदारी सुद्धा आज महायुतीच्या सरकारने त्या ठिकाणी घेतलेली आहे. 3 गॅस सिलेंडर मोफत, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, या योजनेअंतर्गत 54 लाख कुटुंबांना वर्षाला 3 मोफत सिलेंडर हे महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून, महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून मिळणार आहेत. यामध्ये सुद्धा अन्न व नागरी पुरवठा विभागाकडनं ही योजना त्या ठिकाणी राबवली जाणार आहे. पण प्रवीण भाऊ याच्यामध्ये जे 3 गॅस सिलेंडर आहेत यांची जी रक्कम आहे ती त्यांच्या खात्यामध्ये वितरित केली जाणार आहे. त्याच्यामुळे आज जे तुमचे 0 बॅलन्स अकाउंट असतील कदाचित ह्याच्यातले लाभार्थी हे त्या योजनेअंतर्गत सुद्धा पात्र ठरणार आहेत. त्यामुळे ती एक माहिती सुद्धा आम्ही बँकेच्याकडे आपल्याकडे ती सुपूर्त करू, जेणेकरून अधिक वेळ आपला नोंदणीसाठी जाणार नाही आणि आम्ही आमचा सगळा डेटा हा अन्न व नागरी पुरवठ्याला दिलेला आहे, कारण तो आता तयार आहे. त्यामुळे ती प्रक्रिया परत करण्यामध्ये वेळ जाता कामा नये या दृष्टिकोनातून हे महायुतीचं सरकार काम करत आहेत. आज खऱ्या अर्थानं महिलांना सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून ही पावलं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि दोन्हीही उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, फडणवीस साहेब यांनी उचललेली आहेत. आणि आज रक्षाबंधन आहे. आज रक्षाबंधनच्या दिवशी तुम्ही ज्या वेळेला आपल्या सख्ख्या भावांना ओवाळाल त्यावेळेला ओवाळणी ते तुमच्या औक्षणामध्ये टाकतील. पण या महायुतीच्या सरकारने आणि या 3 मोठ्या भावांनी आज रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येलाच तुमच्या अकाउंटला डीबीटी कसं जाईल आणि तुम्हाला ती ओवाळणी कशी मिळेल याची खबरदारी त्या निमित्ताने घेतलेली आहे. कुठल्याही भूलतापांना आपण बळी पडू नये. ही योजना जी महायुतीच्या सरकारने आणलेली आहे ही कायमस्वरूपी राबवण्याच्या दृष्टीने आणलेली आहे. कुठेही ही योजना बंद होणार नाही याचं नियोजन केलेलं आहे. आणि अर्थ विभागाने अजितदादांनी मार्च महिन्यापर्यंतची तरतूद ही आमच्या विभागाकडे आधीच उपलब्ध करून दिलेली आहे. आणि मार्च महिन्यामध्ये परत महायुतीचं सरकार येणार आहे. त्याच्यामुळे पुन्हा एकदा ती तरतूद त्या ठिकाणी निश्चितपणाने उपलब्ध होणार आहे. त्यामुळे अधिकाधिक आपण या योजनेअंतर्गत लाभ घ्यावा. ज्यांच्या अकाउंटला डीबीटी झालेले नाहीये ती सुद्धा प्रक्रिया आपण लवकरात लवकर करत आहोत. कुठलाही पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहणार नाही याची खबरदारी निश्चितपणाने आम्ही सगळेजण घेत आहोत. पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांनाच नारळी पौर्णिमेच्या आणि रक्षाबंधनच्या मनापासूनच्या शुभेच्छा देऊन तुमच्या सगळ्यांच्या निरोगी आणि उज्ज्वल भवितव्यासाठी या निमित्ताने प्रार्थना करते आणि थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई. आपल्या शुभेच्छा नेहमीच मुंबई बँकेच्या पाठीशी राहील अशी अपेक्षा आहे. यानंतर मी आमंत्रित करतो तुम्हा सर्वांचे लाडके नेते भाजपा मुंबईचे अध्यक्ष आदरणीय आशिष शेलार साहेबांना. किती लोकांना भाषण ऐकायचं आहे? जरा हात वर करा, सांगा मला, मग मी कमी वेळ बोलतो. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या ज्यांना आता आपण ऐकलं अशा आमच्या आदितीताई तटकरेजी, मुंबई बँकेचे धडाडीचे अध्यक्ष, आमचे मित्र आणि आमच्या पक्षाचे नेते माननीय प्रवीण दरेकरजी,
माझे जुने मित्र नंदकुमार काटकरजी, कारण माझा जुना परिचय त्यांचा, प्रवीण भाऊ, विठ्ठल भोसलेजी, जयश्रीताई, कविताताई, नितीन बनकर, आमचे मित्र विष्णू घुमरे, प्रकाश दरेकर, कदम साहेब, सुर्वे साहेब, उपस्थित सर्व माता भगिनी, खऱ्या अर्थानं आदित्यताईने आजच्या कार्यक्रमामध्ये दोन गोष्टी केल्या. एक तर प्रवीण भाऊंच्या मदतीने झिरो बॅलन्सवर प्रवीण भाऊंनी अकाउंट उघडले आणि शिंदे साहेब, फडणवीस साहेब, अजितदादा यांच्या सहकार्याने आदितीताईने तुमच्या अकाउंटवर थेट महिन्याचे 1,500 रुपये त्या ठिकाणी DBT म्हणजे डायरेक्ट त्या ठिकाणी आणले. त्यामुळे आदितीताई, सर्वात पहिलं तर मी तुमचं मनापासून त्या ठिकाणी अभिनंदन करतो की आपण ही योजना अतिशय योग्य पद्धतीने राबवली. बरोबर आहे, हे बरोबर बोललात तुम्ही. आता मी दुसऱ्याबद्दल बोलेन तेव्हा पण बोला, कारण तिसरं मी माझ्याबद्दल बोलणार आहे. प्रवीण भाऊ असे एक हुशार नेता आहे की ज्या वेळेला एखादी चांगली योजना येते त्यावेळेला एखादा चांगला नेता ती आपल्याकडे आली पाहिजे याचा प्रयत्न करतो. तेही चूक आहे असं माझं म्हणणं नाही, पण प्रवीण भाऊ हे त्याच्यापेक्षाही वेगळे यासाठी आहेत, त्यांनी केवळ माझा आणि माझा मतदारसंघ असा विचार न करता या सगळ्या संचालक मंडळांच्या सहकार्याने हा विचार केला की पूर्ण मुंबईतल्या ज्या माझ्या माता भगिनींकडे बँक अकाउंट नसेल, राहिलं असेल, उघडलं नसेल, त्यांची अडचण मी दूर करणार, त्यांचं अकाउंट पण मी उघडून देणार, त्यासाठी कॅम्प पण लावणार, त्यासाठी त्या लोकांपर्यंत तुमच्यापर्यंत पोचणार आणि तुमच्या खिशातून 1 रुपया पण न घेता झिरो बॅलन्समध्ये अकाउंट उघडणार, असे आपले प्रवीण भाऊ आहेत. आता बोला. आता माझ्याबद्दल बोलू. आता मी तर कार्यकर्ता आहे. ही दोन लोक ज्यावेळेला चांगली कामं करतात त्यावेळेला त्या दोघांच्या मागे खंबीरपणे उभं राहून मी पण आहे ना असं दिसलं पाहिजे म्हणून मी यांच्या बरोबर आहे. आदितीताई, तुम्ही आज मला राखी बांधली, मनापासून माझे तुम्हाला आशीर्वाद आहे. वयापेक्षा मी तुमच्यापेक्षा मोठा आहे. तुम्ही अतिशय उत्कृष्ट काम करता. तटकरे साहेबांचा माझा परिचय जुना, आपुलकी केवळ कोकण यामुळेची आपुलकी होती. आज मनाला खूप बरं वाटलं, समाधान वाटलं आणि सुखद अनुभव पण आला आपण ज्यावेळेला राखी बांधली. आणि त्यामुळे मला असं वाटलं, जे मी तोंडातून बोललो की पुढच्या वर्षी ज्यावेळेला तुम्ही इकडे याल त्यावेळेला तुमच्या हाताला मेहंदी लागलेली असली पाहिजे ह्याच्यासाठीचा 2चे 4 हात झाले पाहिजे की नाही. आता मी भाऊ आहे म्हटलं मला चिंता करायला पाहिजे की नाही. त्यामुळे ताई 2चे 4 हात व्हायलाच लागतील आणि आम्हाला तुमच्या वरातीत नाचण्याचा योग पण मिळेल. अशा पद्धतीचा एक चांगला हा सुखद अनुभव आम्हाला तुम्ही सगळ्यांनी द्यावा. खरं तर ही योजना इतकी यशस्वी झाली की तुम्हाला सांगू, विरोध करणाऱ्यांचे विरोध मावळले हो. सुरुवातीला म्हणाले असं कशी योजना होते काय, असे कसे पैसे 1,500 रुपये देतील. अरे बाबा वेड्या, तुझ्या खिशातले तर यांना घेतले. मग भूमिका घेतली मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी, दोन्ही ताईंनी. मग म्हणाले की नाही ना, असे पैसे ट्रान्सफर होण्याआधी अर्थसंकल्पात कुठे आहेत. मग अर्थसंकल्पामध्ये अजितदादांनी दाखवलं की बघा या अर्थसंकल्पामध्ये आम्ही त्याचं प्रावधान केलेलं आहे. मग अर्थसंकल्पाचं प्रावधान बघितल्यावर प्रवीण भाऊ काही शहाणे निघाले त्यात, पण ते म्हणाले की इतके 1000 कोटी हवे 12 महिन्यासाठी, पण तुम्ही इतके 1000 कोटीच ठेवलेत. मग त्याला आमच्या देवाभाऊंनी, देवेंद्रजींनी सांगितलं
अरे बाबा बजेट निघतं मार्चला, त्याच्या अगोदर 3 महिने गेले, ते उरलेल्या महिन्याचेच पैसे आहेत, 9 महिन्याचे, पुढच्या बजेटला पुन्हा येणार. आता या सगळ्यातना जेव्हा पोटदुखी यांची थांबली नाही, मग हे गेले कोर्टामध्ये. तुम्ही हे लक्षात ठेवा, एका बाजूला ही मंडळी बसली आहेत की तुम्हाला हे पैसे कसे थेट मिळतील, त्यात बँकेचं अकाउंट हे जर कारण असेल तर बँक अकाउंट आम्ही खोलून देऊ, तुम्हाला सुविधा देऊ. पण काही नतद्रष्ट असे निघाले, ते म्हणाले अरे पैसे मिळतीलच कसे, आम्ही बँकेत जाऊन थांबवू, कोर्टात जाऊन थांबवू. कोर्टात गेले, हात हलवत आले हो, कोर्टाने पण आदेश नाही दिले. मग उचकी सोडली की म्हणे जे पैसे आता गेलेले दिसत आहेत ते नुसते तुम्हाला मेसेज दिसणार, पैसे दिसणारच नाहीत. आमच्या 2-4 भगिनींनी असा काय दिला, त्यांनी दाखवले, अकाउंटचा मेसेज पण दाखवला आणि बँकेच्या अकाउंटवर आलेले पण दाखवले. मग मात्र हे लोक सरळ झाले आणि काय करायला लागले माहितीये, हे पण बोर्ड लावायला लागले, स्वतःचा फोटो लावून अकाउंटमध्ये पैसे येतील, भरा 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 भरा. लबाड लांडग्यापेक्षा दुसरे काही नाही ते लोक. पण मी हे राजकीय केवळ उद्देशाने बोलत नाहीये. राजकारण करायच्या वेळेला करू, अहो मिळतायत माझ्या माता भगिनींना. का अडवताय, कशासाठी अडवताय, सुविधा द्या ना. आहेत ना अजून बँका, आमच्या काही मित्र परिवार विरोधात असतील, विरोधी पक्षात असतील, आमचं काही भांडण नाही आहे, सुविधा द्या. आज सुविधांचं जाळं आम्ही माता भगिनींच्या मागे उभं केलं. तुम्ही सक्षम झालात ना, मी तुम्हाला सांगतोय, तुम्ही सक्षम झालात तर महाराष्ट्र सक्षम होणार आहे, महाराष्ट्र पुढे जाणार आहे. कुठल्याही जाती, भाषा, भेद, धर्म काही नाही, सगळ्यांच्या अकाउंटवर. आणि म्हणून मुंबई बँकेचं अभिनंदन यासाठी करायचं की ती झिरो बॅलन्स मध्ये 40,000 अकाउंट, किती 40,000 ना, 40,000 अकाउंट उघडले आणि अजून 60,000 तुम्हाला उघडायचे आहेत. 1 लाखाचं काम पूर्ण करायचं आहे. मी तर तुम्हालाही निवेदन करीन की तुम्ही सुद्धा या योजनेत, या ताईंनी सांगितलं किंवा राहिलं असेल की या ज्या विविध योजना आहेत, ज्यामध्ये आमच्या कौशल्य विकासाची योजना आहे, म्हणजे आमच्या लाडक्या भावांसाठी, या लाडक्या बहिणींसाठी, त्यानंतर आमच्या ज्या उच्च विद्याविभूषित होऊ पाहत आहेत, म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट, ग्रॅज्युएशन नंतरचे कोर्स करणाऱ्या माझ्या भगिनींची सगळी फी पूर्ण सरकार भरणार आहे. 1 रुपया आमच्या भगिनीला शिकायला ग्रॅज्युएशन नंतर तिच्या खिशामध्ये, तिच्या आईवडिलांच्या खिशामध्ये हात घालायला लागणार नाही. ही योजना त्या ठिकाणी केली आहे. आणि अशा सगळ्या योजना ज्या आहेत त्या योजनांचा एक योजना दूत केला आहे, योजना दूत. तुम्ही सगळ्यांनी हे योजना दूत व्हायला पाहिजे. 10,000 रुपये महिना तुम्हाला सरकार देणार आहे. 10,000 रुपये जर तुम्ही योजना दूत झालात तर. आणि म्हणून योजना दूतचं सुद्धा ट्रेनिंग तुम्ही घ्या आणि त्या तुमच्या माध्यमातून घरोघरी पोहोचल्या तर त्याचा होणारा लाभ हा अतिशय होणार आहे. आज प्रवीण भाऊंनी घोषित केलं, ताईंनी सांगितलं, 1 लाख रुपये आपल्याला बिनव्याजी ना सरकारच्या मदतीने मुंबई बँक देणार. आम्हाला काय बोलायला जात आहे, पण आपण खरंच बोललं पाहिजे. सरकारच्या आशीर्वादाशिवाय आपल्याला बँक पण चालवायची आहे, लोकांनाही मदत झाली पाहिजे आणि सरकारही आपलं आहे. त्यामुळे सरकारच्या मदतीने हे 1 लाख रुपयाचं ज्यावेळेला योजना घोषित होईल, तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी रोजगार, स्वयंरोजगार या दिशेने पण पावलं टाकावीत. मला वाटतं आजच्या या रक्षाबंधनाच्या निमित्ताने शुभेच्छा देताना एवढ्या मोठ्या प्रमाणात माझ्या माता भगिनींचं दर्शन झालं, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचा हात जोडून धन्यवाद व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हम तुम्हारे साथ है. धन्यवाद. यानंतर मी सभागृहातील सगळ्या भगिनींना विनंती करतो की आपण राष्ट्रगीतासाठी उभं राहावं. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने होईल. सर्व मान्यवर भगिनींचं, सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मी मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने आभार मानतो आणि राष्ट्रगीतासाठी आपण सर्वांनी
उभं राहावं अशी विनंती करतो. राष्ट्रगीत सुरू कर. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उच्चल वंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाये तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की वंदे. तुमच्याकडं हे दिलेले आहेत काय राख्या? जाताना आशिषजी येतील आणि मी जाताना मग तुम्ही त्या बांधा, आपण ते करू. सर्व भगिनींना विनंती की जाताना आपल्याला अल्पोपहाराचा पिशवी देण्यात येईल, ती तेव्हा कृपया घेऊन जा. त्यामध्ये स्वीट बॉक्स आहे, जाताना सर्वांनी तो घेऊन जावा. सर्वांनी स्वीट बॉक्स घेऊन जायचं आहे, कोणी असं जाऊ नये. हॅलो, सगळ्या महिला भगिनींना विनंती आहे, बँकेकडून आपण गिफ्ट देण्यात आलेला आहे, तो कृपया ते घेऊनच निघावं ही विनंती आहे. स्वीट बॉक्स दिलेला आहे, तो घेऊनच निघावा अशी नम्र विनंती आहे. कृपया सगळ्यांनी गेटवर थांबावं.
कृपया गेटवर सगळ्यांना स्वीट बॉक्स मिळेल, प्रत्येकाने स्वीट बॉक्स घेऊनच जायचं आहे. बाहेर जा तुम्ही. ज्या महिलांनी भेटवस्तू घेतलेली नाही, खाली गर्दी होईल त्यापेक्षा इकडेच घ्या. खाली गर्दी होईल त्यापेक्षा इकडे या आणि भेटवस्तू घेऊन जा तुम्ही.